दापोली तालुक्यातील अडखळ पाचपंढरी येथील डोकी फुटल्याचा विषय जेव्हा मुख्यमंत्री यांच्या समोर जाईल तेव्हा त्यांना वाचवणारे आपापला मोबाईल बंद करून बसतील, अशी टीका मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी नुकतीच पाचपंढरी येथील जाहीर सभेत विद्यमान आमदार योगेश कदम यांचे नाव न घेता केली होती। याला कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। कदम यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटलंय, माझ्या मतदारसंघात शांतता कशी राखावी हे मला बाहेरून आलेल्यांनी शिकवण्याची गरज नाहीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मी गृह विभागाच्या जबाबदारीचं पालन करतो। हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न हास्यास्पद आहे। आमच्या हातातील भगवा झेंडा आम्ही कधीही खाली ठेवलेला नाहीये आणि तो भविष्यातही अभिमानाने फडकवत राहणार आहोत। ज्यांचे स्वतःच्या भागात नियंत्रण नाही त्यांनी दुसऱ्यांच्या मतदारसंघात डोकावण्याआधी आरशात पाहावं, असा टोला त्यांनी हाणला। मुजम्मिल जैतापकर, MJ न्यूज, रत्नागिरी।